मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 97. अवंतीनंतर माही नदी ओलांडून मालव देशातून आमची वाटचाल चालली होती. असाना, लोध्र, अंकोल, पानावळी यांचे वृक्ष वसंत ऋतूचं लेणं लेवून डवरले होते. पश्चिम सागरावरचे थंड थंड वारे सैन्याला सतावीत होते. मालवांचा पाडाव करीत स्तंभतीर्थ ओलांडून आम्ही सुब्रमती नदीच्या तटाकी आलो. इथं मालवांचं राज्य संपलं होतं. इथून पुढं लागणार होते ते 2 लहान देश, आनर्त आणि सुराष्ट्र. आनर्तात पश्चिम सागराच्या किनारी होती ती श्रीकृष्णाची संपन्न सुवर्णी द्वारका नगरी. आर्यावर्तातील यादवांचं हे एक सामर्थ्यशाली महाजनपद होतं. द्वारकेवर जायचं नसल्यामुळे अनर्थाचा प्रश्नच नव्हता. सुब्रमतीच्या किनारी तळ पडल्यामुळे शिबिरात सैनिकी हालचालींचा विचारविमर्श झाला. सुराष्ट्र देशावर चढाई करण्यापूर्वी द्वारकेला दूत पाठवून श्रीकृष्ण तेथे आहे काय हे पाहून घ्यावं. त्या दूतासमवेत रत्न, हिरे, सुवर्ण, राजवस्त्र यांची उपहार तबकं द्वारकाधीशाला पाठवावीत असं सेनापतीचं मत होतं. त्याचं मत म्हणजे आज्ञाच होती. त्या आज्ञेप्रमाणे भेट घेऊन 5 दूत द्वारकेच्या दिशेनं मार्गस्थ झाले. सेनापती कर्णाची ती द्वारकाधीशाला भेट का होती ते आम्हाला कळलंच नाही. कधीच कळणार नव्हतं. दूत काय वार्ता आणतात याच्या आतुरतेनं वाट पाहत आम्ही सुब्रमतीच्या तीरावरच थांबलो. यापुढं सुराष्ट्रात शिरताना थोडी मरुभूमी लागणार होती, म्हणून अश्वसात सुब्रमतीतच आपले अश्व धुवून घेण्यात गढून गेले. या प्रदेशात हत्तींचा काहीच उपयोग नव्हता, कारण धुलेचे कण डोळ्यात गेल्यानंतर ते आम्हाला त्रासदायकच ठरणार होते. म्हणून सुराष्ट्रावर हत्तीपथकं न वापरता पदाती घेऊन जाणंच अधिक श्रेयस्कर होतं. तसा निर्णयही आम्ही घेतला होता. सुराष्ट्रातील रैवतक पर्वतावर सिंहांची वसाहत अधिक होती. त्यांचा हत्तींना उपद्रवही होऊ नये हा दुसरा हेतूही त्यात होता. 4 दिवसांनी द्वारकेला गेलेले दूत परत सुब्रमती काठी शिबिरात आले. त्यांनी आणलेल्या वार्तेप्रमाणे द्वारकाधीश श्रीकृष्ण द्वारकेत नव्हता. बलरामासह तो पांडवांना भेटण्यासाठी द्वैतवनाकडे गेला असल्यानं आम्ही पाठविलेली भेट त्याचे अमात्य विपृथू यांनी स्वीकारली होती. तसे द्वारकेचे अभिषिक्त अधिकारी होते महाराज वसुदेव आणि महाराणी देवकी देवी, पण राज्यकारभार द्वारकाधीश म्हणून श्रीकृष्णच सांभाळत असे. नगरात युवराज बलरामासह श्रीकृष्णपत्नी रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा व सत्या या उपस्थित होत्या. त्यांचे पुत्र प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, भानु, भौमरी, चित्रगु, वेगवत, अश्वसेन, प्रहरण, जय, आयु, अनिल, उन्नाद, हर्ष, ओज, प्रघोष, महाशक्ती, सुबाहू, भद्र आणि शांती अशा सर्वांनी तत्काळ एक राजसभा भरवून आमच्या भेटीचं स्वागत केलं. श्रीकृष्णाचा चुलत बंधू उद्धव यानं त्यांच्या सुधर्मा राजसभेत आमच्या दिग्विजयी सेनापतीचं गौरवगान केलं. आता अनर्थ देशाला वगळून सुराष्ट्रावर चढाई करण्यास आम्ही मुक्त झालो होतो. प्रभासक्षेत्र पाहून आम्ही रैवतक पर्वताला वळसा घालून गिरिनगराचा पाडाव केला. तिथला सुरत राजा शरण आला. विजयाची इतकी फुलं आम्ही आमच्या दिग्विजयी मालेत गुंफत आलो होतो की माला अर्धी अधिक पूर्ण होत आली होती. सुराष्ट्रातील जनसंस्कारित प्रवाळांची खंडणी घेऊन सुब्रमतीच्या किनाऱ्यानं आम्ही पुढं सरकू लागलो. आमची मागं राहिलेली हत्ती दलं आम्हाला सव्वीरांच्या राज्यात पुन्हा येऊन मिळाली. पुढची भ्रमंती अरोध चालू झाली. धूळ उडू लागली. सिद्धपूर नगर मागं टाकून आम्ही पारियात्र पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आलो. पारियात्र पर्वत म्हणजे गुहांचा आगर असं आम्ही ऐकलं होतं. हा पर्वत दक्षिणोत्तर असा कितीतरी योजनं पसरला होता. जेवढी सुराष्ट्रात नव्हती तेवढी दीर्घ मरुभूमी त्या पर्वताला घेरून पसरली होती. पर्वताची लांबी कितीतरी होती, पण शिखरं उजाड होती. इतर पर्वतांवर आढळत होती तशी गर्द निळी झाडी इथं नव्हती. काळ्या पांढऱ्या पाषाणांचे केवळ अक्रोत, निंब अशा झाडांनी आणि निवडुंग, तोरणाच्या झुडपांनी कसे तरी झाकलेले उंचवटे दिसत होते.
या देशाचं नावच मरुस्थल होतं. पाण्याचा अभाव असल्यानं 51 योजनांवर कुठंतरी एखादं ग्राम लागत होतं. त्यामुळे युद्धाचा प्रश्नच नव्हता. शेजारचा सिंधू देश जयद्रथाचा असल्यानं कुरु सेनेचं सामर्थ्य ओळखून त्यानं अगोदरच खंडणी पाठविली. यापुढचा देश होता विराटांचा मत्स्य. या देशाच्या राजनगरावर विराट राजाचं राज्य होतं. त्याचा पुत्र उत्तर युद्धकुशल नव्हता, म्हणून मत्स्य देशाचं नेतृत्व विराटाच्या वृद्ध खांद्यावरच होतं. सिंधू देशाच्या शिबीर नगराहून आम्ही पुन्हा मरुस्थल तुडवीत माघारी परतलो विराटावर येण्यासाठी. पुष्कर, उपप्लाव्य अशी पादयात्र पर्वताच्या पायथ्याशी वसलेली नगरं मागं टाकताना मरुस्थल संपताच लुसलुशीत गवताची विशाल कुर्ण लागू लागली. या कुर्णांच्या विपुलतेमुळे विराटांचं गोधन आर्यवर्तातील कोणत्याही देशापेक्षा अधिक संपन्न होतं. जागजागी पुष्ट गायींचे कळप शेपट्या चालवीत कुर्णात चरताना दिसू लागले. मत्स्य देशाच्या सीमा आल्या. विराटनगर हे मुख्य केंद्र 5 योजनांवर आलं. विराटांचं सामर्थ्य कितीही विराट असलं तरी आम्हाला विजयाची खात्री होती, कारण आता आम्ही हस्तिनापूरच्या इतके जवळ आलो होतो की केवळ यमुना नदीचं पात्र ओलांडताच आम्ही आमच्या कुरु राज्यात प्रवेश करू शकलो असतो. त्यामुळे कोणतंही सहाय्य हस्तिनापुराहून आम्हाला अल्पावधीत मिळू शकलं असतं. मत्स्यांचा पाडाव सहज झाला असता. विराटनगराच्या एका भव्य पठारावर आमची विराट राजाशी गाठ पडली. सपाट प्रदेशावरच्या त्या घनघोर युद्धात आमच्या प्रचंड हत्ती दलानं धुमाकूळ घातला. विराटांच्या सेनापती किचकानं त्यांना रोधण्यासाठी आपली हत्ती पथकं मध्ये घातली, पण आमच्या प्रचंड हत्ती संख्येपुढं त्याचे हत्ती टिकेनात. खवळलेल्या त्या धिप्पाड प्राण्यांच्या पायांखाली शेकडो विराट चेंगरून गतप्राण झाली. भेदरलेल्या गायी रानोमाळ पळू लागल्या. कुर्ण उद्ध्वस्त झाली. नित्याच्या सवयीप्रमाणे निशस्त्र करून आमच्या सेनापतीनं धनुष्याचा फास विराट राजाच्या कंठात अडकवून त्याला गदागदा हलवीत विचारलं, राजा, तुला इतक्या गायी एकट्यालाच काय करायच्या? शक्य असतील तितक्या गायी मधल्या मार्गानं आजच हस्तिनापुराला पाठव. पराभूत विराटानं मान डोलावून संमती दर्शविली. कुरूंच्या कीर्तिध्वजासमोर मत्स्य राजा विराट नतमस्तक झाला. आमचा हस्तिनापूरच्या दक्षिण दिशेचा दिग्विजयही पूर्ण झाला. आता होती पश्चिम दिशा. चैत्र मास संपत आला होता. ग्रीष्म ऋतूत वितळणाऱ्या हिमालयामुळे त्या दिशेकडील नद्यांना पूर येण्यापूर्वीच कुलिंद, त्रिगर्त, बाल्हिक, मद्र, अंबष्ठ, औदुंबर, रोहतक, केकय आणि कांबोज हे देश गाठण्याची आमची योजना होती. आमची सेना दिवसेंदिवस खंडणीचे सैनिक मिळत गेल्यानं फुगत चालली होती. विराटनगर सोडण्यासाठी आम्ही राजवाड्याच्या महाद्वारात आलो. घोड्यावर आरूढ होऊन अंगराजामागून मी वेग आखडत मंद गती ठेवून चालत होतो. पाठीमागून हत्तीदल येत होतं. महाद्वारचा उंबरठा ओलांडताना मी क्षणभर अंगराजाला नीटपणे पुढे जाता यावं यासाठी म्हणून थांबलो. एवढ्यात पाठीमागच्या एकसारखे सोंड फिरवणाऱ्या एका हत्तीनं माझं शिरस्त्रानं सोंडीनं उडवून दिलं. खालच्या पाशानी पायघडीवर पडताना खनखनाट करीत ते स्थिरावलं. तो ध्वनी ऐकून अंगराजानं झटकन मागं वळून विचारलं, काय झालं शोन? शिरस्त्राण पडलं. मी खाली उतरून ते घेण्यासाठी ओनवलो. हा काही अपशकुन? असं तो म्हणत आहे तोच त्या मत्त हत्तीनं पुढे जाण्यासाठी उचललेला पाय सरळ त्या शिरस्त्राणावरच पडला. माझ्या हाती लागण्यापूर्वीच ते त्याच्या अवजड भारामुळे चेपून गेलं, नष्ट झालं.